नमस्कार मंडळी, मी तितिक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आहोत आपण 1,72,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. त्यामुळे मनापासून धन्यवाद ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना, आणि ज्यांनी अजूनही मला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज लगेच सबस्क्राईब करा, कारण आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आणि यू आर गोइंग टू डेफिनेटली थँक यू. लग्नाला 1 वर्ष झालं आहे आणि या 1 वर्षात अनेकांनी मला अनेकदा विचारलं की मी लग्नाचं शॉपिंग कुठून केलं. एस्पेशली एका साडीबद्दल तर प्रत्येकाने विचारलंच आहे. आणि ज्या ठिकाणून मी शॉपिंग केलं होतं तिकडे सध्या मेगा सेल सुरू आहे इतक्या वर्षात पहिल्यांदाच. आणि म्हणूनच ह्या निमित्ताने मी ठरवलं की तुम्हा सगळ्यांना मी ह्या शॉपमध्ये घेऊन येणार आहे आणि तिकडची भरपूर व्हरायटी आणि इथे मी का शॉपिंग केलं ह्याचं खरं कारण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे शॉप आहे सुविधा कंप्लीट फॅमिली शॉप आणि तुम्हाला इथलं कलेक्शन खूप आवडणार आहे ह्याची मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा. मला इथे येऊन खूप जास्त नॉस्टॅल्जिक वाटतं आहे, कारण 1 वर्षापूर्वी जेव्हा मी आले होते तेव्हा माझा कंप्लीट माइंडसेट वेगळा होता. लग्न होणार होतं, खूप गडबड होती, खूप धावपळ होती, खूप एक्साइटमेंट होती शॉपिंगची आणि मी माझी भरपूर शॉपिंग इथून केली होती. सो मला आता इथे परत 1 वर्षानंतर येऊन खूप जास्त छान वाटतं आहे. सगळे ओळखीचे चेहरे दिसत आहेत आणि आय एम शुअर त्यांनासुद्धा मला भेटून खूप छान वाटतं. मी माझ्या कामाच्या ठिकाणी आले आहे जिथे खूप 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 सुंदर कुर्ते मिळतात. सुविधामध्ये फक्त लग्न समारंभ किंवा सणांसाठी कपडे नाही आहेत, तर रेग्युलर यूजसाठी सुद्धा इथे खूप सुंदर कलेक्शन आहे. इथे हे असे लिननचे कोऑर्ड सेट, लखनवी कुर्ते, प्रिंटेड कुर्ते अवेलेबल आहेत जे आपण रेग्युलर बेसिसवर ऑफिसला जाताना सुद्धा यूज करू शकतो. या कुर्त्यांच्या प्रिंट्स, या डिझाईन्स, कोऑर्ड सेट्स आणि त्याचबरोबर लखनवी कुर्त्यामध्ये जे यांच्याकडे रंग अवेलेबल आहेत ते मला खूप आवडले. त्यामुळे एक असा कोऑर्ड सेट आणि एक लखनवी कुर्ता मी घेतला आहे. अक्षरशः ह्यूज शोरूम आहे, म्हणजे भव्य आपण ज्याला म्हणतो, आणि इतके सेक्शन्स आहेत इथे की खरं तर एक दिवस पुरेसा नाही हो तिथे आलं. आता इथे मी माझ्या आवडीच्या ठिकाणी आले आहे जिथे मी तासनतास घालवू शकते. साडी सेक्शन. आणि मी कुठून सुरुवात करू असं मला झालं. खूप हेवी नसलेल्या पण तरीही फंक्शन्सना जाणाऱ्या अशा साड्या बघायच्या आहेत. इथे साड्यांमध्ये सुद्धा खूप मोठी रेंज अवेलेबल आहे. म्हणजे मला पर्सनली पैठणी किंवा कॉटनच्या साड्या खूप आवडतात, पण इथे इतक्या सुंदर रॉ सिल्क, प्युअर सिल्क किंवा कांजीवरम, बनारसी, बांधणी, चंदेरी या सगळ्या साड्यांमध्ये इतक्या व्हरायटीज अवेलेबल आहे की मला एक साडी ट्राय करणंच होतं. युजली इव्हेंटसाठी वगैरे अशा थोड्या डिझायनर साड्या लागतात ज्या स्क्रीनवर खूप सुंदर दिसतील किंवा इव्हनिंग फंक्शन्सना खूप छान दिसतील. तर त्यासाठी मला ना असं गोल्डन, मला आय लव्ह गोल्डन, सो मला खूप कलरफुल नको आहे. एखादी गोल्डन अशी एखादी साडी थोडंसं वर्क केलेली अशी. इव्हनिंग फंक्शन्समध्ये मी गोल्डन साडी प्रेफर करते, कारण तो रंग मला पर्सनली खूप आवडतो. तो तुमच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतो असं मला वाटतं. त्याचबरोबर व्हिडिओज आणि फोटोजमध्ये तो खूप उठून दिसतो. ही साडी घेताना मी फक्त ह्याची काळजी घेते की साडी खूप फुलणारी नको. आणि डे टाईम फंक्शनसाठी मी ही जांभळ्या रंगाची साडी चूज केली जिचा ब्लाऊज मला खूप जास्त आवडला. हे असे रंग सकाळच्या फंक्शन्समध्ये खूप खुलून दिसतात आणि ह्याचं मटेरियलसुद्धा खूप सॉफ्ट आहे. ही प्री ड्रेप्ड साडी आहे. ओके, मी दोन्ही ट्राय करते. आणि मगाशी मी कांजीवरम सुद्धा बघितली, ती सुद्धा मला ट्राय करायची आहे. तर मी तिन्ही ट्राय करून बघणार आहे आणि लेट सी ह्यातलं कुठलं घ्यायचं ते. बट मला पर्सनली हे खूप जास्त आवडलं आहे. हां, हीच होते. सो ही सुद्धा मला खूप जास्त आवडली आहे. मी आता ट्राय करून बघते आणि मग बघूया कशी दिसते. इथे छान आईस्पेस ट्रायल रूम्स आहे जिथे तुम्ही निवांत ट्रायल्स घेऊ शकता आणि त्याचबरोबर मदतीला स्टाफसुद्धा असतो. सो जर का तुम्हाला साईजमध्ये किंवा व्हरायटीमध्ये आणखीन काही हेल्प हवी असेल तर ते लगेच तुम्हाला हेल्प करायला तत्पर असतात.
इथे नवीन आलेल्या कलेक्शनमध्ये मी एक आणखीन खूप सुंदर गोष्ट पाहिली, ती म्हणजे ह्या डिझायनर साड्या, ज्यावरचे ब्लाऊज खूप सुंदर वर्क केलेले आहेत आणि साड्या तितक्याच सिंपल आणि एलिगंट आहेत. लग्नाव्यतिरिक्त इतर फंक्शन्समध्ये घालायला किंवा सणाच्या दिवशी घालायला खूप सुंदर सिंपल येट ब्युटिफुल ड्रेसेस इथे अवेलेबल आहेत. इथे अशा पंजाबी सूट्सचं सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे. एखादं फंक्शन असतं जिथे आपल्याला फार एक्सपेरिमेंट्स करायचे नसतात, खूप कम्फर्टेबल राहायचं असतं, तर त्यासाठी हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. आता आपण फायनली वळूया मेन्स सेक्शनकडे. इथे मेन्स क्लोदिंगमध्ये खूप जास्त व्हरायटी आहे. म्हणजे कुर्त्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार, अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स, खूप साऱ्या शेड्स इथे अवेलेबल आहेत. फक्त कुर्ते नाही तर डिझायनर आणि स्टायलिश शेरवानीसुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर सुंदर दुपट्टे आणि वेस्ट कोटची भली मोठी रेंज इथे अवेलेबल आहे. कुठेही शॉपिंग करायला आल्यानंतर दुसरं एक फेवरेट जे माझं सेक्शन असतं ते असतं किड्स सेक्शन. मला लहान मुलांचे कपडे बघितले की काहीतरी होतं. इतके क्यूट डिझाईन्स, म्हणजे जे आपण युजली लहान मुलांच्या कपड्यांमध्ये बघत नाही, हे इतके सॉफ्ट मटेरियलचे आहेत आणि इतके स्टायलिश आहेत. म्हणजे मला वारंवार आधी यामध्ये इमॅजिन होते हे वर इतकं सुंदर आहे बट स्टील अतिशय हलका आणि इतका स्टायलिश. म्हणजे हे बघा हा किती सुंदर आहे खरंच. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला जर का राधी असती तर मग मी तिला माझ्यापेक्षा जास्त मढवलं असतं. हे जे कॉम्बिनेशन आहे, ऑनेस्टली ह्या कपड्यांना हात लावल्यानंतर आय एम 100% शुअर की त्यांना काही त्रास नाही होणार आहे या कपड्यांचा. खूप हलके. हा सुद्धा सेट इतका सुंदर आहे, किती क्यूट. केक, आपलं बाळ डायरेक्ट केक दिसणार. आपण थोडं राघवला काय छान दिसेल ते बघते. मी इथे बॉईज सेक्शनमध्ये आले आहे आणि मला आल्याबरोबर इथे काय दिसलं तर हे म्हणजे डायरेक्ट संग्राम आणि राघवच आहेत. असे ट्विनिंगचे जर का त्यांनी कपडे घेतले, मला नाही वाटत त्यांच्यावरनं नजर हटेल कुठल्याही फंक्शनमधनं. इतके कलर्स, म्हणजे जस्ट बिकॉज लहान मुलांचे कपडे आहेत म्हणून मग त्याच्यावरती उगाच काहीतरी भडक लावा किंवा खूप रंगीत करा असं न करता जसे मोठ्यांचे डिसेंट कपडे असतात तसंच छोटे छोटे मिनिएचर्स बनवले असं वाटतं मला. इतका सुंदर हा रंग माझा खूप जास्त आवडीचा आहे. आय थिंक अशा कपड्यांमध्ये लहान मुलं जास्त कम्फर्टेबल असतात कारण त्यांना धावायचं असतं, पळायचं असतं, लोळायचं असतं आणि हे इतकं सॉफ्ट आहे प्लस इतकं स्टाइलिश आहे. आय थिंक हे कुठल्याही फंक्शनला बेस्ट है. त्यामुळे इसमें भी आपके पास बड़ों के लिए सही रहेगा. इंटरेस्टिंग. धोती ह्याच्यावरची आहे का? ओ वाव, ह्याच्यावरती क्यूट होती आहे आणि माळ पण आहे आणि जुती पण आहे, राजबिंडा. वा, खूप इंटरेस्टिंग डिझाईन्स आहेत यार इथे. म्हणजे व्हरायटी आहे. मी जेव्हा लग्नाची खरेदी केली होती तेव्हा मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली होती की जेव्हा तुम्हाला खूप माणसांसाठी खरेदी करायची असते तेव्हा खूप पायपीट होते. खूप उन्हात तुम्हाला फिरावं लागतं. जर तुमचं पावसाळ्यात लग्न असेल तर भर पावसात त्या चिखलामध्ये सगळं सामान घेऊन तुम्हाला फिरावं लागतं. तर म्हणून मला असं खूप वाटतं की कधी एका छताखाली सगळी शॉपिंग झाली तर त्यासारखं दुसरं सुख नसतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी इथे येण्याचं महत्त्वाचं कारण असं, हे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक कम्प्लिटली अवॉइड करून दादर स्टेशनवरनं अगदी 2 मिनिटांवर वेस्टला असलेलं सुविधा तुम्हाला लगेच दिसतं. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तिथे आल्यानंतर पटकन तुम्ही इथे येता आणि दिवसभर मग तुम्हाला हवं तितकं शॉपिंग छान AC मध्ये निवांत पूर्ण कम्फर्टमध्ये डोकं शांत ठेवून करू शकता. आणि म्हणून मी हे जास्त प्रेफर करते कारण इथे आल्यानंतर अजिबात दगदग होत नाही. एखादी गोष्ट अचानक आठवली की अरे ह्यांच्यासाठी हे घ्यायचं राहिलंय तर आपण इथेच दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊन ते पटकन घेऊ शकतो. आणि म्हणून मला माझं शॉपिंग खूप जास्त सोयीस्कर झालं होतं. थँक्यू सो मच. मी भरपूर शॉपिंग केलंय. आता मी स्वतःसाठी काय घेतलं आणि कोणासाठी काय घेतलं ह्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करेन कारण
खूप सुंदर मनसोक्त मनासारखं शॉपिंग झालंय माझं. आय एम सो हॅपी की मी इथे ऐन सेलच्या वेळेला आले आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त सुंदर व्हरायटी आली आहे आणि प्रत्येकासाठी काही ना काही आहे इथे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की कधीतरी सुट्टीच्या दिवशी या आणि बघा इथे काय कलेक्शन आहे आणि हा जो काही सेल सुरू आहे त्याचा भरपूर फायदा करून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून तुमचे आभार. तुम्हाला हे शॉपिंग इथलं कलेक्शन कसं वाटलं हे मला नक्की कळवा. तुम्ही जर काही इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला एकंदर कसा अनुभव आला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटायला येईल. बाय बाय अँड हॅपी शॉपिंग.